2006 मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी या प्रकरणातील दोषींची निर्दोष सुटका कोर्टाने केली, तर 19 वर्षांनंतर हायकोर्टाने दिलेला निकाल धक्कादायक आहे। निकालाच्या विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाणारे लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली। माहीम रेल्वे स्थानकामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात देशाचा संकल्प दाखवण्यासाठी स्मारक करण्यात आले होते। या स्मारकाच्या समोरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। पाहूयात। मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाला नुकतीच 19 वर्ष पूर्ण झाली। मात्र आज या 19 वर्षांनंतर या बॉम्बलास्टमधील जे प्रमुख आरोपी होते त्या 12 जणांची आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। आपण सध्या पश्चिम रेल्वेच्या या माहीम रेल्वे स्थानकामध्ये आहोत। याच ठिकाणी या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी खुद्द राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री RR पाटील यांनी हे स्मारक उभारलेलं होतं आणि या स्मारकाच्या माध्यमातून आतंकवादाविरोधात मुंबईकर आणि भारत कशा प्रकारे सज्ज आहे, एकत्रपणे उभा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यामधून होता। मात्र सरकारी यंत्रणा कुठेतरी अपयशी पडल्यामुळे ज्या आरोपींना 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेप सुनावलेली होती त्या 12 जणांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। सरकारने जरी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचं आश्वासित केलं असलं तरीही मृतांच्या नातेवाईकांतून मात्र संताप व्यक्त केला जातोय। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई। आता मला माहीत नाही काय कारण आहेत त्यांना सुटकेची, काय कारण आहेत ते, पण एक म्हणजे आता 18 वर्ष जी आहेत ती मंडळी निश्चितपणे ज्या तुरुंगात आहेत आणि त्यांना निर्दोष सोडण्यापाठीमागे काय कारण आहेत याचा अभ्यास जो आहे डिपार्टमेंटतर्फे केला जाईल आणि त्यांना जर आवश्यक वाटलं तर मग ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस जाऊ शकते। पण या क्षणाला त्याबद्दल ठोस असं काही सांगणं मला शक्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।